समस्या असल्या आणि ही दृश्य आहेत थेट छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आता शेतकऱ्यांच्या बांधावर थेट जातात। त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इतर नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। अंबादास दानवे यांच्यासह उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे। निपाणी गावामधील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधलेला आहे। उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या निपाणी या गावामध्ये दाखल झालेला आपण बघतोय। तर महामार्गावर ससलेल्या उद्धव ठाकरे आता या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर थेट आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरचा आजचा उद्धव ठाकरेंचा दौरा। आपल्या इतर नेत्यांसह उद्धव ठाकरे आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत। शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आता शेतकऱ्यांच्या बांधावर आले। निपाणी गावामधील शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधला आजचा त्यांचा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे। याआधी सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आता स्वतः शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत। यावेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे आले। शेतकऱ्यांना भेटून दे थोडं मागे मागणीसाठी आम्ही लढतोय। आता याने जे वीज बिल माफ केलं, थकबाकीचं काय करणार आहे? थकबाकीचा निर्णय काय नाही। मग वीज बिलामध्ये तुम्हाला माहिती आहे, मी सगळ्यांना सांगतोय, पूर्वी सुद्धा आता काँग्रेस आपल्या सोबत आहे, पण त्यावेळेला आपल्या बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी घोषणा केल्यानंतर त्यांनी माफ केली आणि निवडणुकीनंतर पुन्हा सुरू केलं, बरोबर। आता तुमच्या हे आमच्या आता लोकसभेच्या प्रचारात झाले 6,000 रुपये इथे काय नमो सन्मान वगैरे। जीएसटी किती लोक दुसऱ्यांदा पेरली थैली केवढी मिळाली होती? पहिले काय 400-500 रुपयाला 500 रुपये। मागच्या वर्षी केवढ्याला होती? वाढली का कमी झाली यावर्षी? वाढली। मग त्याला आता साहेब जे विचारतात, जसं आपलं वखर असतं, नांगर असतं, फवारणीचं यंत्र असतं आणि हे आता समजा बाकीचे याला जीएसटी लागतो। समजा आपण फट्टा टाकला याला गाव ते तळा योजनेची आपली, त्या फट्टा समजा ₹1,00,000 झाला, त्याला 16% आपल्याला भरावं लागतं की नाही ते विचारतात साहेब। तुम्हाला लागतं ना? सगळं वाढलेलं आहे आणि देतात किती? 6,000 ते सुद्धा मिळाले। बरं, वीज कधी असते? दिवसा किती वेळ असते? 8 तासाची म्हणजे 7 तासाची। बरं, डीपी नेहमी कंटिन्यू चालू आहे? नाही कधी कधी बंद होती? बंद पडली तर किती दिवसांनी येते? 4 डीपी गेल्यानंतर वीज येते, लाईन येते कोणत्या वेळेला? रात्रीच्या वेळेला किती वाजता? 7 वाजता। रात्री 11 ते 7 अशीच वेळ आहे साहेब सगळीकडे। काही ठिकाणी 3 ते 3 वाजता, रात्री 11 ते 7 देऊन ते तुम्हाला फक्त बिल आता निवडणुकीच्या तोंडावरती माफ आणि थकबाकीचा काही पत्ता नाही। म्हणजे आपली जी मागणी आहे की थकबाकीसह माफ करा, हे बरोबर आहे की चूक आहे? बरोबर। आता कर्ज साधारणतः किती वाजलं तुमच्या डोक्यावर? बरं, आपण जी केली होती कर्जमाफी, कर्जमुक्ती, ती काहीतरी मिळाली होती की नव्हती? ते तुमच्या काळात जी कर्जमाफी झाली साहेब, तुम्ही 1.5चे 2 केले आणि 1 महिन्यामध्ये खाते शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले। मी खोटं नाही काय काम? नाही, बिलकुल खरं आहे साहेब। मी तुमच्या समोर येऊन विचारतो, खरं असेल यांच्या सगळ्या समोर बोला की तुम्ही पण आम्हाला फसवलं। आता हे नुकसान भरपाईचे पैसे नुसते देव म्हणून राहिले, पत्ता 1 महिना झाला KYC करून द्या। पीक विम्याचं काय हो? पीक विम्याचा पत्ता नाही साहेब। 3 वर्षांना ऐका नाही, मला नीट सांगा। आता यांनी जाहीर केले 1 रुपयात पीक विमा, अर्ज भरायला किती घेतात? 300 रुपये एकर माग 300 रुपये। आणि साधारणतः बघा, मला काय अक्कल नाही, बरोबर नाही, मी खरं तर सांगू, खोटं कशाला सांगू? मी काही शेतकरी नाही, बरोबर आहे। आता तुम्हाला मी विचारतोय पीक कसं, तुम्ही कसली पेरणी करताय? आता सरासरी साधारणतः जी काही नुकसान भरपाई वगैरे आपण त्याचा एक अंदाज घेऊन करतो, तर साधारणतः तुम्हाला जेवढा विमा अपेक्षित होता त्याच्यापैकी किती रक्कम मिळाली? नाही, काहीच नाही, रुपयाने 3 वर्षांनी 1 लगट पैसे भरू राहिलो आम्ही। आता या वर्षी पण भरले, पण काही अजून पहिल्या 3 वर्षाचा पहिल्याचा पत्ता नाही, 1 रुपया नाही मिळाला अजून। मागणी केली होती, मागणी केली, पैसे भरले, पावत्या आमच्या जवळ सांभाळून ठेवून राहिले। इएमआयच नाही, इएमआयचे पैसेच मिळाला ना।
नुकसान भरपाईचे हे पहा तुम्ही केवायसी करा केवायसी आता करा केवायसी तुम्ही करा रडलात तरी चालेल, तुमच्या घरी महिलांना दिले ना पैसे, तुम्ही रडा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, 1,500 रुपये. तुम्ही रडा, मला काय करायचं. 1,500 हयात आश्वासन लावलं असं झालं नाही, हा नाही तुम्ही हयात रडलात तरी रडा, तुम्ही काय आता बाकीचं काय हे मी बोलत नाही, पण तुम्ही संकटात सापडला तरी चालेल, हा. पण तुमच्या घरी मी पैसे पोचवले, मग पण आमच्याच खिशातून घेतात महिलांना देतात. हेच दादा ऐक, तुम्ही जीएसटी कमी करा. दादा ऐक, हे मी का प्रश्न विचारले हे मी बोलेन, नाही, पण बरोबर मी आहे. तुम्ही म्हणजे सगळे काय बोलतील ह्याला तो बोलायलाच पाहिजे, पण जेव्हा तुमचा अनुभव बोलेल बरोबर आहे. तेव्हा खरं आपण जिंकू. नाही साहेब मी तुमचं ऐकून मी बोलेन, पण तुमचा अनुभव तुम्ही गावागावात सांगा की कशी फसवणूक आहे, फसवणुकाचे साहेब ती बरोबर ना. म्हणजे मी 2-3 तुमच्या काळामध्ये तुम्ही नुसते जाहीर केल्यावर तुम्ही 1.5 2 हे केलं तर एका महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यावर रुपये झाले. फडणवीसच्या काळामध्ये 5 वर्ष गेले साहेब, ती इतक्या आठी व्हायच्या त्याच्यात एक शेतकरी बसला नाही. पण हे आता आपलं काम, माझं नाही, मला नाही. मी मुख्यमंत्री होणं वगैरे माझं काही स्वप्न नाही, बरोबर. मी तुमच्यासाठी लढतोय. बरोबर आहे. तुम्ही आता ही तुमची वस्तुस्थिती सगळ्या शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे, बघ बाबा हे असं आहे, हा आता बरोबर हे लोक आपल्याला कसे फसवतात बघा. बरोबर आहे. आणि सर, कारण हे आम्हाला जे निवडणूक ना कुठलीच योजना नका, आम्हाला फक्त शेतीमालाला भाव द्या आणि खतावरचा जीएसटी कमी करा. बरोबर आहे की नाही. हो. म्हणजे मी आता जे बोललो, आता तुम्ही ऐकलं नसेल कारण तुम्ही तुमच्या कामात, मी काय म्हटलं, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, बस. आम्हाला भीक नको, खरं आहे. आम्हाला तुमचे उपकार नको, आम्ही जी मेहनत करतो त्या मेहनतीचा मोबदला जो योग्य तो आम्हाला द्या. बरोबर आहे. दुधाला 20 रुपये भाव आहे आज सध्या, आम्हाला काही 40 रुपये भाव आहे दुधाला. 20 रुपये नाही, दूध आता- सरकारने 35 रुपये आम्ही वजा केला, पण 20 दूध रुपये एकच भाव म्हणजे आज. त्याच्यापेक्षा बाटेचे भाव जास्त नाही, आहे एक काम- एकदा काय करायचं? नाही, नाही, ऐका, दुधात काही पूर्ण ऐका. नाही. बरं, असं एक काम करा, एकदा आपण ना एक तर संभाजीनगर किंवा मराठवाड्यातले फक्त शेतकरी दलांचा मेळावा करा, प्रतिनिधी तिकडे मी येईन, मी बोलणार नाही, यांनाच बोलू दे, बरोबर तुम्हीच बोलायचं, तुम्हीच बोलायचं, कळलं, पण ते लवकर करा. पाण्याच्या बाटलीला 20 रुपये लागले. 1 रुपये मिळाला. पुढे महिला आपले कार्यकर्ते माग आहेत, थांबू नका बोल. बरं, चला हा? महिलांना बोला. कोणी नका करू. त्यांचं काम करू द्या, त्यांचं काम करून दे रे, काम करून निपाणी गावातल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतीची उद्धव ठाकरेंनी पाहणी केलेली आहे. त्यांचा भेद उडवू नका, सगळे बाहेर व्हा, मेहनत आहे त्याच्यात, हे सगळे बाहेर व्हा, सगळे बाहेर व्हा, सगळे बाहेर व्हा, ते पायाखाली तुडवू नका. समाधान समाधान शिवा हाला ना, पवार साहेब हे सगळे बाजूला घ्या, सगळ्यांना बाजूला घ्या. नाही, नाही, सगळे पीक खराब थांबा. अंबरास हे सगळे लोक शेतीची वाट लावत आहेत, त्यांना कळत नाही, सगळ्यांना बाहेर वाहणार आहे. हे जरा बाजूला बाहेर घ्या. साहेब आपल्याला विचारायला आलेले आहे, आता तुमचं बाकी बाबांना त्यांना पण विचारलं, खताचे भाव वगैरे, बियाणाचा भाव, आता काय पेरलं विचारलं. आता तुम्ही पण काय, आता आपलं शेत आहे, मजुरीनं किती लोक लावले, काय मजुरी आहे, मजुरी देता येते का, उत्पन्न येतं का, जरा साहेबांना सांगा. का संसाराचं गाडं भागते का, चालते का तुमचं? नाही, जोरात सांगा. हे 300 रुपये बाजार आहे, बाय आहे, शेत आपलंच आहे, काहीच नाही. मक्का पहिली पेरली, उजून काही आलं नाही, पायाखाली नका रे करू. पुन्हा उजून एकदा पेरली, ते 1000 रुपयाला बॅग आहे त्याची, 2000ची खताला बॅग आहे, आता ते काहीच घोषणा नाही. करतायत सगळं, तुम्हाला घरपोच पैसे मिळणार. ते पैसे काय पहिल्याच पगारी बंद पडल्या नाही, हे पगारी कधी यायच्या साहेब आता? अरे पण 1,500 रुपये मिळणार. 1,500 रुपयात काय होतं? गॅसचे भाव 1100ला आहे, तेलाचा डब्बा 1600 2200ला आहे, ते काहीच होऊ शकत नाही त्याच्यामध्ये, काहीच होत नाही त्याच्यामध्ये. कशाच्या पगारी बाकी आहे आपल्या अजून? हे पहिल्या पगारी म्हाताऱ्या बायाच्या ह्या पूर्ण कंच्या झाल्या पण नाही तयार. त्या भेटत नाही. नाही काहीला नाही, येतच नाही त्या पगारी, सगळीकडे तर महिलांची गर्दी उसळली. येतच नाही त्या पगारी. खताचे बियाचे भाव किती भरपूर तीनदा वाढले. केले साहेब, पगारीचं कापाशीला तर भाव मला अजून आलेच नाही, 3दा बी हे झाली.
3दा कागदपत्र दिले तरी नाही मंजूर झाली. बरं, आपण जे काय आता मी शेतकरी दारांशी बोललो, आपल्या काळामध्ये जे काय मदत मी करू इच्छित होतो ते पोहोचत होती का तुमच्यापर्यंत? 2 लाखाची जी कर्जमाफी केली होती उद्धव साहेबांनी सरकार असताना ती मिळाली होती का? आपल्या शेतकऱ्यांशी बोललो, हे आपले बरं ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे. माहिती आता आम्हाला माहिती नाही एवढं. हो बरोबर. बरं ठीक आहे, तुमचं काम करा. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कापसाला पाल्याना 10,000चा भाव आता. काय रे बाळा तुझं नाव? 6 वर्ष लोक तर आपल्या शाळेत घेत नाही या पैसे असते आम्ही या शाळेत घातला असता. आता नाव सांग सोरे. नाव सांगता सांग ना. अरे सांग रे, लाजू नको. नाव सांगतो तुझं नाव. काय म्हणणं आहे, मावशी? काय बोलायचं? काय बोलायचं? नाही नाही, थोडक्यात त्यांना त्यांच्या मेहनतीचा कष्टाचा मोबदला पाहिजे, बरोबर ना? उपकार कोणाचे नको, तर आमच्या हक्काचं पाहिजे, बरोबर ना? ठीक आहे, त्याला तुमचं काम. शाळा शिकवायची आहे ना मला. मग आता शिकवायची पण मग सरकारी शाळेत घालले, आपल्या शाळेत घालायला आमच्या जवळ एवढा अवसर पैसे नाही ना. ठीक आहे, करतो. कोणत्या शाळेत पाहिजे विचार? गायकवाड सरांच्या शाळेत टाकून ताई त्याचं करू आपण. शिकशील, शाळेत जाशील, काय रे अभ्यास करशील? आणि या शाळेमध्ये 6 वर्षापर्यंत घेत नाही नाही. नाही. ए बाळा, अभ्यास करशील की नाही? तुला खरंच आहे ना? मोठं होशील ना? ठीक आहे, चल करू आपण याचं काम. हा हा, चल. सर आपल्याशी बोलणार का थोडं? नाही नको रे, बोललो नाही आता. सर बोलणार का सर? तर संभाजीनगर निपाणी इथे शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना आसूड भेट दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी शेतमालाला हमीभाव, पीक कर्ज, पीक विमा, दुधाला मिळणारा दर, सोबतच लाडकी बहीण योजना, खतांचे भाव, बियाण्यांचे भाव यावर शेतकऱ्यांशी आणि शेतकरी महिलांशी देखील चर्चा केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आणि शेतकरी महिलांनी सुद्धा आपल्या व्यथा उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत आणि जे पैसे देणार आहेत त्या 1,500 रुपयात काय होईल असा सवाल सुद्धा शेतकरी महिलांनी उपस्थित केला.